नमस्कार रसिकाहो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 10 डिसेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की आजी देवघरात देवाची पूजा करत असतात आणि लीला तिथे येते आणि आजींना म्हणते, "आजी, या मोठ्या लोकांच्या कॉन्फरन्स कधीही चालू असतात का?" त्यावर आजी म्हणतात, "हो, अभिरामबद्दल बोलतेस का? हो, तो कधीही खाली येतो आणि सांगतो, 'आई, मी चाललो.'" त्यावर लीला आजींना म्हणते, "तुम्हाला चालतं?" तर आजी म्हणतात, "हो, मी त्याची आई आहे ना, त्यामुळे मला तसं चालतं. मला त्याची काळजी वाटते, पण मला तसं चालतं. पण तू त्याची बायको आहेस ना, तुला त्याच्याशिवाय करमत नाही. तसं माझं काही नाही होत." त्यावर लीला म्हणते, "आजी, मला तसं करमत नाही असं वगैरे काही नाहीये." तर आजी म्हणतात, "ओके, म्हणजे करमतं?" तर लीला म्हणते, "नाही, तसं पण नाही." त्यावर आजी म्हणतात, "मग काय, आठवण येते ना तुला त्याची? मिस करतेस ना तू त्याला? दिसतं तर आहे." त्या लीला लाजते. लीला म्हणते, "आजी, ह्याला काय अर्थ आहे का? एक मेसेज केला आणि निघून गेले." "आजी, मी असं ऐकलंय मोठ्या-मोठ्या कॉन्फरन्सना लोकं त्यांच्या बायकोला सुद्धा घेऊन जातात. त्यानिमित्ताने छान फिरून येतात." त्यावर आजी म्हणते, "म्हणजे तुला त्याच्याबरोबर जायचं होतं असंच ना?" तर लीला म्हणते, "नाही, अगदीच तसं काही नाहीये." त्यावर आजी पुन्हा लीलाला चिडवतात आणि म्हणतात, "तुला त्याच्यावर जावंसं वाटतं, त्याचा सहवास तुला हवा-हवासा वाटतो." लीला म्हणते, "आजी, असे कसे गेले ते? आता बोर होईल ना मला." त्यावर आजी लीलाला म्हणतात, "असं काही होणार नाही, तू काही बोर होणार नाहीस. ज्याप्रमाणे तू ऑफिसमध्ये एक मोठा प्रश्न हँडल केलायस, त्यावरून मला तुला एक काम द्यावंसं वाटतंय." आजी सांगतात, "योग्य वेळ आली की तुला मी ते काम नक्कीच सांगेन. पण आता तू अभिरामला कॉल कर." तर लीला म्हणते, "मी?" तर आजी म्हणतात, "मग मी करू का?" तर लीला म्हणते, "नाही, नाही, नाही, मी करते." लीला स्वतःच्या बेडरूममध्ये येते आणि स्वतःशीच म्हणते, "खरंच कॉल करू का एजेंना? आणि कॉल करून काय बोलू?" आणि शेवटी लीला धीर एकवटून एजेला कॉल करते. एजे फोन उचलून म्हणतो, "हां, बोल. काय काम होतं?" तर लीलाला काय सुचतच नाही. ती सांगते, "नाही, चुकून लागला." एजे म्हणतो, "ओके." आणि लीला फोन ठेवून देते. फोन ठेवल्यानंतर लीलाला वाटतं, की फोन चुकून जरी लागला असेल, तरी एजेनी असं लगेच कट पण नाही करायला पाहिजे होता. म्हणून लीला पुन्हा कॉल करते. तर एजे म्हणतो, "आता काय लीला?" त्यावर लीला म्हणते, "फोन चुकून लागला असेल, तरी तुम्ही असा लगेच कट का केला?" तुम्हाला माहिती आहे, कधी-कधी माझा आणि रेऊचा सुद्धा एकमेकांना चुकून असा कॉल लागतो. तरी पण आम्ही तासनतास गप्पा मारत असतो. त्यावर एजे लीलाला म्हणतो, "गुड फॉर यू. तू एक काम कर, रेवतीला कॉल कर आणि गप्पा मार." त्यावर लीला चिडते आणि म्हणते, "थोडक्यात काय, तुमच्याशी कामाव्यतिरिक्त बोलण्याची परवानगी नाहीये मला. ठीक आहे, बाय." असं म्हणून लीला फोन कट करते. आणि मग एजेला मनात वाटतं, की उगाच रूड बोललो आपण लीलाशी. एकतर अचानक उठून आलो, तिला गुड मॉर्निंग सुद्धा केलं नाही. आणि तेवढ्यात लीलाचा पुन्हा एजेला कॉल येतो आणि ती सांगते, "आता मी कामासाठीच कॉल केलाय." त्यावर एजे म्हणतो, "कसलं काम?" एजे पुन्हा लीलाला विचारतो, "कसलं काम?" तर लीलाला काय सांगायचं ते सुचत नाही. तर शेवटी ती म्हणते, "काही नाही" आणि ठेवते. इथे कारमध्ये एजेचा कलीग एजेला म्हणतो गुड मॉर्निंग आणि एजे म्हणतो गुड मॉर्निंग. त्यानंतर कलीगला अचानक कॉल येतो. तर तो एजेला म्हणतो, "एक्सक्यूज मी, वाईफचा कॉल आहे." आणि मग तो वाईफचा कॉल उचलतो आणि सांगतो, "हो, हो, मीटिंग संपली की आपण फिरायला जाऊया." एजे ते ऐकतो. एजेचा कलीग एजेला सांगतो, "कुठेही गेलं ना, तरी आपल्या बायका आपला पिच्छा सोडत नाही. आणि ह्यांना कुठे घेऊन गेलं तरीही प्रॉब्लेम." त्यावर एजे म्हणतो, "जनरलाइज करू नका. सगळ्यांच्याच बायका सेम नसतात." त्यावर एजेचा कलीग म्हणतो, "एजे, तुमचं तुमच्या बायकोवर खूप प्रेम दिसतंय मला. शी हॅज मॅनेज टू इम्प्रेस यू, हां?" त्यावर एजे ब्लश करतो आणि लाजतो. इथे आजी, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती आणि लीला चौघींना ड्रॉइंग रूममध्ये बोलवतात आणि आजी तिघींना सांगतात, की लीला या घरात खूप चांगली रुळलेली आहे. त्यामुळे आता तिला घरातली जबाबदारी द्यायला काहीच हरकत नाहीये. लीलाने ऑफिसमध्ये राहून जशी उत्तम प्रकारे तिचा रोल
निभावला, जशी जबाबदारी तिने हँडल केली, त्यावरून माझी खात्री पटली आहे. लीला घरही अगदी व्यवस्थित सांभाळेल. त्यावर दुर्गा आजींना म्हणते, माझं लग्न झाल्यापासून हे घर मीच सांभाळते. मग आत्ताच असं काय झालं की तुम्हाला सगळी जबाबदारी लीलाला द्यावीशी वाटते? नाही, काहीतरी चुकलं असेलच माझं. त्यावर आजी म्हणतात, नाही दुर्गा, तुझ्याकडून काही चुकलं म्हणून हे असं काही करत नाहीये मी. तू खूप उत्तम प्रकारे ही जबाबदारी सांभाळतेस. तुम्ही तिघीही हा संसार अतिशय उत्तम पद्धतीने करताय आणि आणि हे घर अतिशय आनंदाने छान सांभाळतायत. आजी दुर्गाकडे बघून बोलतात, तू जेव्हा नवी नवरी म्हणून ह्या घरात आलीस त्यावेळेला ही जबाबदारी मी सांभाळत होते. मला तुझ्यात ती क्षमता दिसली म्हणूनच मी ही घराची जबाबदारी तुझ्यावर सोपवली. नवी नवरी जेव्हा ह्या घरात आली तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये अनेक स्वप्न होती की मी ह्या घरात हे करेन ते करेन, अशी अनेक स्वप्न असतातही. मग अशा उत्साही व्यक्तीला आपण संधी द्यायला नको का? लीला वयाने जरी लहान असली तरी नात्याने ती तुमची सासू आहे ना, मग तिला ही संधी मिळायला हवीच ना. त्यावर लीला म्हणते, आजी मला ऑफिसमध्ये काम करायला मिळतंय की, घरचं सगळं दुर्गा छान सांभाळते, मला नको घरची जबाबदारी. त्यावर लक्ष्मी म्हणते की बघितलं आजी, लीला आईंना सुद्धा कळतं की ऑफिसमध्ये काम करण्याचं नाटक करणं आणि घरातली जबाबदारी पेलणं हे ह्याच्यामध्ये फरक आहे. त्यावर लीला आजींना म्हणते, आजी दुर्गा इतके वर्ष सगळं सहजपणे सांभाळते, त्यामुळे तिलाच सांभाळू द्या ना. आणि मला चाव्यांचा सत्तेचा असा काही मोह नाहीये. आजी माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की या घरातल्या सगळ्यांनी मला प्रेमाने स्वीकारावं, मला आपल्यातलंच एक मानावं, बाकी काही नकोय. मला चाव्यांपेक्षा माणसं महत्वाची आहेत. त्यावर आजी लीलाला म्हणते, वा लीला, किती मोठं मन आहे तुझं. नाहीतर आजकालच्या मुलींना सासरी आल्यावरच सत्ता हातात हवी असते. एवढ्यात दुर्गा चिडते आणि लीलाला म्हणते, किती खोटी आहेस तू. एकीकडे आमच्यावर दादागिरी करत असते आणि आता म्हणतेस की मला सत्तेचा मोह नाहीये. खरं सांग की तू घाबरलीयस. हे घर सांभाळणं खूप अवघड असतं. खूप कष्ट लागतात हे घर सांभाळायला आणि हा तर जहागीरदारांचा डोलारा आहे. हा डोलारा सांभाळणं खायचं काम नाहीये, एव्हा कळलं असेल तुला. म्हणूनच साळसूदपणाचा हा असा मोठेपणाचा आव आणत लपवतेस. त्यावर आजी सांगतात, नाही दुर्गा, चाव्या तर मी लीलाला देणारच आहे. तुमचा तिघींचा लीलावर विश्वास नसला तरी माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आजी दुर्गाकडून चाव्या मागतात. दुर्गा चाव्या देताना आजींना सांगते, आजी ही मुलगी हे घर मॅनेज करणार नाहीये, या घराचे 3 तेरा वाजवणार आहे. इतकी वर्ष हे घर जितकं मी छान बांधून ठेवलंय, ही मुलगी ते घर तोडेल. त्यावर आजी म्हणतात, लीला या घराची जबाबदारी व्यवस्थित पार पाडेल की तू म्हणतेस तसं ती करेल, हे काळच ठरवेल ना. पण त्यासाठी तिला एक संधी तर द्यायला हवी. आणि शेवटी आजी लीलाला चाव्या देतात आणि सांगतात, माझी पूर्ण खात्री आहे की तू हे घर व्यवस्थित सांभाळशील. त्यावर दुर्गा म्हणते, आणि तसं नाही झालं तर? त्यावर लीला म्हणते, आणि समजा जमलं तर ह्या चाव्या तू पुन्हा एकदा माझ्या हातात ठेवायच्यास. या लीलाचं चॅलेंज आहे तुला. हे ऐकल्यावर दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिथून सरळ निघून जातात. इथे दुर्गाच्या रूममध्ये लक्ष्मी आणि सरस्वती दुर्गाचे पाय धरतात आणि तिची माफी मागतात. त्यावर दुर्गा म्हणते, तुम्ही माझी माफी मागावी अशी माझी कधीच इच्छा नव्हती, पण तुम्ही जे काल केलं ते मी कधीच विसरणार नाहीये. या घरात नक्की माझ्या बाजूने कोण आहे आणि कोण नाहीये ते आता मला समजलेलं आहे. असे म्हणून दुर्गा तिथून निघून जाते. इथे किशोर विक्रांतला धमकावतो आणि सांगतो, तुला सांगितलेलं ना की तू अजून काही दिवस अंडरग्राऊंड राहा, हे विसरू नकोस की तुला मी बाहेर काढलंय. त्यावर विक्रांत म्हणतो, मग काय उपकार नाही केले तुम्ही माझ्यावर. हे बघा, जर
मी सगळ्यांसमोर जाऊन तोंड उघडलं ना तर तुमचं काय होईल त्याचा विचार करा. मग दादागिरी दाखवा माझ्यासमोर. किशोर विक्रांतला सांगतो, तुला तोंड उघडायचं आहे ना, जा जाऊन उघड. पण त्यानंतर तुझी काय अवस्था होईल ह्याचा तू व्यवस्थित विचार कर. त्यावर विक्रांत म्हणतो, तुमच्यात आणि एजेमध्ये काहीच फरक नाहीये. आपलं जेव्हा काम असेल ना तेव्हा माणसांना जवळ करायचं आणि काम नसेल तेव्हा माणसांना अलगद दूर ठेवायचं. हे ऐकल्यावर किशोर चिडतो आणि तो विक्रांतचा गळा दाबतो आणि त्याला सांगतो, काय म्हणालास तू, मी एजेसारखा आहे? मी एजेसारखा असूच शकत नाही. त्या एजेने माझ्या आईबाबांचा जीव घेऊन आमचा बिझनेस हडप केलाय. हा असा किशोर जहागीरदार कधीच नव्हता. ही अवस्था एजेने केली आहे. आणि तू म्हणतोस ना की मी उलट्या काळजाचा आहे. हो, मी आहे उलट्या काळजाचा. हे सगळं मी एजेला संपवायला करतोय आणि त्यासाठी मी वाटेल त्या थराला जाऊ शकतो. आणि इथेच नवरी मिळे हिटलरलाचा आजचा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.